2 डिसेंबर रोजी पाहिलं तर परळी नगरपालिकेचं मतदान अत्यंत शांततेने पार पडलं होतं आणि त्यानंतर पाहिलं तर उद्या ते 3 प्रभागाचं उद्या मतदान होणार आहे आणि आता सोबत बजरंग बाप्पा यांचं परळी शहरामध्ये आगमन झालेलं आहे. बाप्पा काय सांगाल, उद्या मतदान होणार आहे 4 प्रभागाचं 3 प्रभागाचं 4 त्यासाठी आपण आलेला तिथे काय सांगाल? लोकशाहीमध्ये ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे की जे निवडणूक एकदा डिक्लेअर झाली, पार शेवटच्या टप्प्यात आली, शेवटच्या टप्प्यात निवडणूक आयुक्तांनी स्टेटच्या आयुक्तांनी ही निवडणूक पोस्टपोन केली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पण ठीक आहे, जे झालं. आता हे 3 वार्डाची आमची निवडणूक आहे. वार्ड नंबर 3च्या 2 जागा, 9ची 1 आणि 14ची 1 ह्या 4ही जागाच्या निवडणुकीसाठी मी दिल्लीतला पार्लमेंट संपल्यानंतर सरळ परळीत आलो आहे आणि सर्वांच्या गाठीभेटी घेऊन या लोकांना आमच्या सर्वांना आधार देऊन जिथं काही गरज पडते जी किंवा कुणाला बोलायचं भेटायचं आणि प्रचाराच्या दरम्यान आमचे लोक सर्व समाधानी आहेत आणि 100% आहेत. सर्व उमेदवाराला वाटते की आम्ही निवडून येऊ. आणखी आता एवढी त्यांनी मेहनत केली, लोकांचा रिस्पॉन्स तसा आहे. मागच्या काळात मी नगराध्यक्ष असेल किंवा सगळे नगरसेवक आजच्या या सर्व उपस्थितीतून किंवा सर्व लोकांच्या चेहऱ्यावरलं हसू बघून तुम्हालाही वाटत असेल की आमचे सर्व नगर परिषद आमच्या डावीत येणार आहे. बाप्पा, तुम्ही संपूर्ण परळी शहर पिंजून काढलेलं आहे. लोकांच्या काय नेमक्या समस्या होत्या? लोकांच्या समस्या एकच होत्या की लोकांना अत्याचार, अन्याय, ज्या लोकांना परळी सोडून जावं लागलं आणि परळीचा विकास फक्त कागदावर झाला, हा बदलायचा होता. आणि या बदलण्यासाठी लोकांनी ही परिवर्तनाची नांदी समजून यावेळेस नगर परिषदमध्ये मतदान आम्हाला केले. बाप्पा, तुम्ही पाहिलं तर अनेक आरोप करण्यात आले की परळी शहरामध्ये लोकांना मतदान केलं जात नाही. पण मतदानाच्या दिवशी झालं कुठलंही काही झालेलं नाही त्याची पाहिलं तर. नाही, परळी शहर मी अख्खं वार्ड गल्ली फिरलो, पण त्याच्यामध्ये जर बघितलं तर एवढी दुर्दंगी माझ्या कुठल्याही शहरामध्ये नसेल एवढी परळीची दुरावस्था आहे. या परळीमधला कुठला एखादा पॉईंट सांगावा. आत्ता मी येताना आत्ता पण बघितलं वार्ड नंबर आमच्या 16 नंबरवरून येत असताना 16 आणि 15च्या वॉर्डवरून आलो ते नाला बघितला. त्याला एवढा नाल्याला सुद्धा प्रोटेक्शन आमचे पालकमंत्री राहिले, 2 पालकमंत्री, यांच्या अगोदर एकदा पालकमंत्री, सगळं काय परळीचे नेतृत्व, महाराष्ट्राला हलविणारं नेतृत्व म्हणलं. पैसे तर आणले, परळीत भरपूर पैसे आणले, पण काही नाही विकास. त्याच्यामुळं आमचे हे दोन्ही 16चे कॅन्डिडेट बघा कसे राईट लेफ्ट आहेत, ठोकून निवडून येणार, सगळे परळीतले सगळे परळीकर सर्व निवडून येणार. उद्या मतदान होणार, काय आव्हान करणार? मी परळीतल्या या 4 वार्डातल्या सर्व जनतेला आव्हान करणार आहे की तुम्ही सर्वजण म्हणजे कुठल्याही भयभीत वातावरणाची गरज नाही किंवा भीतीची गरज नाही. सर्वांनी मुक्त वातावरणामध्ये सकाळी मतदानाला यावं आणि मतदान करावं. उद्या सकाळी 7:30ला मतदान आहे. 7:30 वाजले 7ला 7 ते 5:30 हां 7 ते 5:30ला मतदान आहे. तर 7 वाजता सकाळी मतदानाला जावं आणि मतदान करावं. कुणीही घाबरायची गरज नाही. माझ्या परळीच्या सर्व जनतेने खुलेआम येऊन सगळ्यांनी असे निर्भीडपणे यायचं आणि मतदान करायचं आणि आम्हाला मतदान करून जावं एवढं सर्वांना आव्हान करणार. 21 डिसेंबरला निकाल असणार, कसा निकाल हा अगोदर लागलेला आहे. नगर परिषद आमच्या ताब्यातच येणार आहे, ह्याच्यात काही शंका नाही. बरं, याच्यापेक्षा तुम्हाला तुमच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला, महाराष्ट्राला सांगतो की बीड जिल्ह्यातल्या सर्वाधिक नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाच्याच होणार आहेत सर्वाधिक. त्याच्यावर बजरंग बाप्पा पटेल त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त नगरपालिका राष्ट्रवादी शरद पवारच्याच येणार, तसले त्यांनी दावा देखील करण्यात आलेला आहे. कॅमेरापर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, टीव्ही परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.